आता आपण नेक्स्ट रिएक्शन बघूया. फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड ग्रुप काय असतो? SO3H. When SO3H डायरेक्टली जॉइन टू बेन्झीन then it is called बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आता हा ऍसिड आहे आणि NaOH बेस आहे. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. न्यूट्रलायझेशन रिएक्शन सिंपल आहे, तुम्हाला माहिती आहे. तर न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल आपण घेऊ HCl रिएक्ट विथ NaOH. ऍसिड आणि बेसची रिएक्शन होते. मग काय तयार होतो? NaCl आणि वॉटर तयार होतंय. ऍसिडचा H आणि बेसचा OH H2O तयार करतात. सेम तसंच आहे बघा. इथे मी मेकॅनिझम दाखवलंय. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड मध्ये काय होतंय? तर हा जो OH ग्रुप आहे हायड्रोजन ऍब्स्ट्रॅक्ट करतोय. OH आणि H काय तयार होतो? H2O आणि SO3 ला Na जॉईन होतो. इथे जेव्हा हा बॉन्ड ब्रेक होतोय SO3 कडे जो एरो आहे तिकडे शिफ्ट झालेला आहे. म्हणजे बघा नेमकं काय झालंय? OH ने इलेक्ट्रॉन हायड्रोजनला दिले म्हणजे या दोघांमध्ये बॉन्ड तयार होतो, H2O तयार होतो आणि इथले इलेक्ट्रॉन SO3 कडे जातात म्हणजे SO3 कडे मायनस चार्ज आणि जिथे निगेटिव्ह आयन असतो त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह आयन जॉईन होतो. तर SO3 मायनस Na प्लस असं होतं. जसं Na प्लस Cl मायनस हे जॉईन झाले NaCl तयार होतो. तसा SO3 Na SO3 मायनस Na प्लस हे जॉईन होतं आणि SO3 Na तयार होतंय. म्हणजे सिंपल न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. ऍसिडचा H आणि बेसचा OH H2O तयार करतात. राहिलेले ग्रुप जॉईन करायचे. जसं HOH H2O तयार होतो, NaCl आपण जॉईन करतो, तसं NaSO3 जॉईन केलेला आहे. मग इथे काय तयार झाला? सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सोडियम बेन्झीन सल्फोनेट हा सॉल्ट तयार होतोय. आता हा सॉल्ट तयार झाल्यानंतर अगेन पुढे अल्कली बरोबर रिएक्शन आहे. पहिले काय झालं? बेन्झीन सल्फोनिक ऍसिड रिएक्ट विथ अल्कली NaOH then it gives salt sodium benzene sulfonate because it is neutralization reaction. Acid plus base gives salt plus water. Then this salt again react with alkali. परत अल्कली बरोबर इंटरॅक्शन आहे. आता बघा काय होतंय? हा जो SO3 मायनस आहे हा हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतोय. तर NaHSO3 सोडियम बायसल्फाइड तयार होत आहे. म्हणजे बाय प्रोडक्ट तुम्हाला दिसेल NaH जॉईन करा तिथे SO3. NaHSO3 हा बाय प्रोडक्ट आपल्याला मिळतोय. NaHSO3 आणि ONA जो आहे त्याचे इलेक्ट्रॉन बेन्झीन कडे शिफ्ट करतोय. म्हणजे ONA काय करतोय? त्याच्याबरोबर बॉन्ड फॉर्म करतोय. तर ONA इकडे शिफ्ट होतोय म्हणजे बेन्झीनला अटॅच होतोय. तर इकडे शिफ्ट झाल्यानंतर बेन्झीनचा फिनॉक्साइड आयन तयार होतोय. सोडियम बेन्झीन फिनॉक्साइड. सोडियम बेन्झीन फिनॉक्साइड आयन तयार होतो आणि बाय प्रोडक्ट NaHSO3. आपल्याला बाय प्रोडक्टशी काही घेणं नाही. मेन जो प्रोडक्ट आहे तो महत्त्वाचा आहे. तर याला ONA अटॅच झाला म्हणजे SO3H चा SO3Na होतो. NaOH च्या रिएक्शन नेट चेंज काय झाला? हायड्रोजन इज रिप्लेस बाय Na. बरोबर आहे. या जागेवर काय येतो? ONA येतो. ONA चा OH होतोय. मग इथे ONA येतोय म्हणजे सोडियम फिनॉक्साइड सॉल्ट तयार होतोय. आता याची रिएक्शन वॉटर बरोबर होते. म्हणजे काय? हायड्रोलिसिस करतोय आपण. वॉटरचा H प्लस आणि OH मायनस. H2O चं स्प्लिटिंग काय होतं? H प्लस OH मायनस. ऑक्सिजन H बरोबर रिॲक्ट होतो OH आणि ऑक्सिजन H बरोबर बॉन्ड फॉर्म करतो OH आणि Na आणि OH मध्ये बॉन्ड फॉर्म होतो म्हणजे NaOH हा आपल्याला परत रिकव्हर झालेला मिळतोय. मग इथे NaOH तयार होतो बाय प्रोडक्ट आणि फिनॉल जो आहे तो मेन प्रोडक्ट तयार होतो किंवा कार्बोलिक ऍसिड हा मेन प्रोडक्ट तयार होतो. परत लक्षात ठेवा नेट चेंज काय आहे? इथे अल्कली बरोबर रिएक्शन होते. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड रिएक्ट विथ अल्कली. हायड्रोजन इज रिप्लेस बाय सोडियम आणि सोडियमच्या जागेवर ONA आणि ONA च्या जागेवर OH ग्रुप येतोय. तर तुम्ही पूर्ण रिएक्शन कशी एक्सप्लेन करणार? When benzene sulfonic acid react with alkali then it gives sodium benzene sulfonate salt. This salt on interaction with alkali gives sodium benzene phenoxide then which undergo hydrolysis acid hydrolysis then it gives phenol शेवटी काय होतो? फॉर्म होतो. तर या सर्व स्टेप हे बेसिक आहे. आपल्याला हे नाही लिहायचं, बोर्डच्या पेपरला हे लिहायचं आहे. पण हे तुम्हाला समजण्यासाठी की इंटरॅक्शन कशी होते, कोणते इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतात आणि नेमकं कसं इथे बॉन्ड फॉर्म होत आहे. आता आपण फोर्थ रिएक्शन बघू. फ्रॉम ऍनिलीन. ऍनिलीन म्हणजे काय? ऍनिलीन हा काय असतो? बेस आहे. ऍनिलीन काय? बेस आहे. ऍनिलीनची रिएक्शन दिस बेस रिएक्ट विथ ऍसिड नायट्रस ऍसिड. नायट्रस ऍसिड कुठून तयार झाला? या रिएजंट मधून नायट्रस ऍसिड काय होतो? तयार होतो. एरोवरती जे लिहिलेलं असतं, समजा तुम्हाला वाटतं एरोवरती काही लिहिलेलं आहे अजून पुढे काय लिहिलेलं आहे, तर लक्षात ठेवा हा जो पार्ट आहे यातून HNO2 काय होतो? तयार होतो. तर ऍनिलीन म्हणजे काय? when NH2 ग्रुप डायरेक्टली जॉईन टू बेन्झीन. NH2 ग्रुप कुठे जॉईन असतो? बेन्झीनला. त्याला ऍनिलीन म्हणतात. आता ऍनिलीन म्हणतात तर NaNO2 आणि HCl मध्ये काय रिएक्शन होते? मी इथे लिहून ठेवतो वरती रिएक्शन. NaNO2 रिएक्ट विथ HCl
आता बघा याचा एवढा पार्ट जर जॉईन केला ऍसिडचा H आणि सोडियम नायट्राइडचा NO2 तर बरोबर आपल्याला प्रोडक्ट फॉर्म झालेला दिसेल. इथे नायट्रस ऍसिड फॉर्म होत आहे. काय फॉर्म होत आहे? नायट्रस ऍसिड. म्हणजे बघा काय केलेलं आपण NaNO2 सोडियम नायट्राइड रिएक्ट विथ HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. सोडियम नायट्राइड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांची इंटरॅक्शन होते 0 डिग्री सेल्सिअसला. 0 डिग्री सेल्सिअसला काय होतं बघा NaNO2 प्लस HCl गिव्स HNO2. तर इथे NO2 आणि H या ऍसिडचा H आणि याचा NO2 दोन्ही जॉईन होत आहे. HNO2 तयार होत आहे आणि NaCl हा बाय प्रोडक्ट आहे. तर आपल्याला HNO2 लागतोय. Sodium nitrite and HCl, their interaction gives nitrous acid. This nitrous acid react with aniline when this reaction takes place at 0 degree Celsius. 0 लाच होते, दुसऱ्या टेम्परेचरला होणार नाहीये. आईस बाथ घेतलेला असतो म्हणजे एक टब असतो त्यामध्ये आईस आहे, त्यामध्ये हा बीकर ठेवलेला आहे ज्यामध्ये हे दोन्ही ऍड केले HNO2 तयार झाला. HNO2 तयार झाला की वरतून aniline टाकतात. aniline टाकलं की स्टर करतात. स्टर केलं की आपल्याला डायरेक्ट प्रोडक्ट मिळतोय आणि पुढे हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस केल्यानंतर फिनॉल मिळतोय. आता पण हे लक्षात ठेवा आपण स्टेप बाय स्टेप लिहितोय पण तिथे सगळे रिएजंट एकत्र टाकतात. तिथे थोडी असं होतं की हा ब्ल्यू कलर आला मग हा सॉल्ट तयार झाला मग रेड आला हा, असं नाहीये. तर इथे सगळ्या गोष्टी एकत्र टाकतात आणि जी कंडिशन आहे ती मेंटेन करतात 0 डिग्री सेल्सिअस. त्यामध्ये वॉटर टाकून हायड्रोलिसिस साठी वॉटर पाहिजे तर शेवटी वॉटर टाकतात आणि स्टर करतात. जोपर्यंत स्टर केलं जातंय त्यानंतर काय होतं प्रोडक्ट फॉर्म होतो. म्हणजे आम्ही जी ही रिॲक्शन मी केलेली आहे तर यामध्ये महत्वाचं काय माहिती का की शेवटी हायड्रोलिसिस ऑफ वॉटर हायड्रोलिसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर तर डायरेक्टली शेवटी काय आईस टाकला जातो. त्यामध्ये आईस टाकल्यामुळे याचे क्रिस्टल लवकर फॉर्म होतात म्हणजे काय प्रोडक्ट लवकर फॉर्म होतो. तर aniline react with nitrous acid which is formed by this reagent at 0 degree Celsius. First it gives benzene diazonium chloride. तर diazonium N2+ असतो. N2+ म्हणजे काय तर N2+ असा लिहिला जातो तुमच्या माहितीसाठी N2+Cl- N2+Cl- हा बॉन्ड असा असतो N ट्रिपल बॉन्ड N. तर या नायट्रोजन वरती प्लस चार्ज आणि इथे क्लोरीन अटॅच असतो तर हा असा लिहिला जातोय. तर N2+Cl- N2 ला डायझोनियम म्हणतात. डायझोनियम N आणि N मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. N2+Cl- बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. जसं सोडियम क्लोराइड आहे तसं बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. आता हा प्रोडक्ट कसा फॉर्म होतो इथे N2 कुठून आलेला आहे तर याचं जे मेकॅनिझम एक पेज भरून आहे आपल्याला काही त्याच्याशी घेणं नाहीये. फक्त तुम्ही लक्षात ठेवा की इथे नायट्रोजन 2 कुठून येत आहे. एक नायट्रोजन ॲनिलीनचा आहे, एक नायट्रोजन नायट्रस ऍसिडचा आहे. हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन दोन्ही कंबाईन झाले काय झाला N2+ आणि Cl-. तर हा जो Cl आहे HCl चा Cl- तो तिथे येतोय कारण हा पॉझिटिव्ह आयन आहे तर पॉझिटिव्ह बरोबर निगेटिव्ह आयन असतो. हा सॉल्ट तयार झालेला आहे. सॉल्ट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो Na+Cl- NaCl. N2+Cl- N2Cl. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड दिस सॉल्ट विल बी फॉर्म. तर तुम्हाला डायरेक्ट लर्न करायचं आहे व्हेन aniline react with nitrous acid at 0 degree Celsius then it gives benzene diazonium chloride. Benzene diazonium chloride हा सॉल्ट तयार होतोय. then it undergo hydrolysis. ऍडिशन ऑफ वॉटर होते त्यामध्ये वॉटर ऍड होतंय. आता बघा काय होतंय मी वॉटरची ऍडिशन दाखवतोय नीट लक्षात ठेवा. वॉटरची ऍडिशन नेमकी कशी होते तर वॉटरचं परत आपण तसंच दाखवणार आहे H+ आणि OH- हे दोन ग्रुप दाखवले मी. H+ आणि काय दाखवला OH. पहिले तर काय होतं माहिती का की H2O मध्ये हा क्लोरीन काय करतो हायड्रोजनला ऍब्स्ट्रॅक्ट करतोय आणि हा जो OH ग्रुप आहे हा इथे अटॅक करतोय बेन्झीन वरती आणि नायट्रोजन गॅस इव्हॉल्ड होतोय. म्हणजे किती गोष्टी झाल्या 3 प्रोडक्ट मिळत आहे मला. क्लोरीनची इंटरॅक्शन हायड्रोजन बरोबर होते, वॉटरचा हायड्रोजन HCl तयार होतोय. मला इथे एक प्रोडक्ट काय मिळाला आहे HCl. अजून एक प्रोडक्ट काय मिळतोय नायट्रोजन गॅस. इथे नायट्रोजन गॅस पण इव्हॉल्ड होतोय. नायट्रोजन गॅस पण काय होतोय इथे इव्हॉल्ड होतोय. तर नायट्रोजन गॅस इव्हॉल्ड होतोय आणि मेन प्रोडक्ट काय मिळतोय फिनॉल. तर N2 वरती प्लस चार्ज आहे न्यूट्रल करण्यासाठी इथले इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जात आहे. तर नायट्रोजनच्या डोक्यावरती ते इलेक्ट्रॉन गेले तर पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल होत आहे म्हणजे N2 गॅस पूर्ण न्यूट्रल होऊन तो इव्हॉल्ड होत आहे. क्लोरीन Cl- H+ काय तयार करता HCl आणि OH ग्रुप डायरेक्टली बेन्झीन वरती अटॅक करतोय म्हणजे इथे OH अटॅच झालेला आहे म्हणजे इथे OH मिळतोय.
तर वॉटरचा OH ग्रुप बेन्झीन कडे गेला, नायट्रोजन फ्री झाला आणि HCl काय होतं तयार होतं. अशा 3 प्रोडक्ट फॉर्म होतात इथे, फिनॉल, HCl आणि नायट्रोजन. तर आपण जी फर्स्ट स्टेप बघितलेली त्याला डायॲझोटायझेशन रिएक्शन म्हणतात. दिस रिएक्शन फर्स्ट स्टेप इज कॉल्ड डायॲझोटायझेशन रिएक्शन. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड अंडरगो हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला मेन प्रोडक्ट फिनॉल मिळतोय. तर ही रिएक्शन काय आहे की फक्त आपल्याला मेन ज्या स्टेप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या. NH2 चं काय होतं N2+Cl-, N2+Cl- चं काय होतं OH, आणि मध्ये आपण जे रिएजंट यूज केलेले ते लक्षात ठेवा. तर या दोन रिएक्शन फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि फ्रॉम ऍनिलीन ही खूप इम्पॉर्टंट रिएक्शन आहे. जी नीटला, CET ला, JEE ला आपल्या बोर्डच्या पेपरला विचारली गेलेली आहे. की हा जो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आहे हा खूप महत्वाचा आहे. हा कसा फॉर्म होतो ना, एवढी एक रिएक्शन लर्न करून ठेवा. ही अशी का प्रत्येक वर्षी विचारू शकता डायझोटायझेशन रिएक्शन, कारण ही खूप इम्पॉर्टंट आहे. यावरून खूप सारे प्रोडक्ट आपल्याला तयार होतात, म्हणजे बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह तयार करता येतात. म्हणून ही रिएक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तर या रिएक्शन तुम्हाला समजलं असतील तर याचं पूर्ण मेकॅनिझम लिहून ठेवा. आपल्याला एक्झामला 1 स्टेप लिहायचं आहे, बरोबर आहे, पण इथं मेकॅनिझम तुम्हाला माहिती पाहिजे की एकंदर आठवलं पाहिजे हा प्रोडक्ट कसा तयार होतो. उरलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया.